बुद्ध कथा, लोभाचा शेवट आणि समाधानाची सुरुवात. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका समृद्ध गावात आले होते. ते गाव खूप श्रीमंत होतं. मोठी घरं, भरपूर संपत्ती आणि सर्व सुविधा. पण त्या गावात एक गोष्ट खूप वेगळी होती. लोकांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. सगळे चिंतेत, तणावात आणि असमाधानी होते. त्या गावात एक व्यापारी राहत होता. त्याचं नाव होतं सेठ दामोदर. त्याच्याकडे खूप पैसा होता, पण त्याला अजून हवं होतं. नेहमी अजून अजून अजून. तो रात्री झोपत नव्हता, कारण त्याला भीती वाटायची. माझं धन कमी झालं तर, कोणी चोरून नेलं तर. एक दिवस त्याला कळलं, बुद्ध गावात आले आहेत. तो लगेच त्यांच्या भेटीला गेला. तो म्हणाला, भगवन, माझ्याकडे सगळं आहे, पण मला शांती नाही. बुद्ध शांतपणे म्हणाले, तुला शांती हवी असेल तर एक छोटं काम कर. मित्रांनो, पुढे काय होईल हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. अनोखी अट. बुद्ध म्हणाले, तू उद्या एक रिकामी पिशवी घेऊन ये. दुसऱ्या दिवशी सेठ दामोदर पिशवी घेऊन आला. बुद्धांनी त्याला गावाबाहेर नेलं. ते म्हणाले, या रस्त्यावर चाल आणि तुला जे काही मौल्यवान वाटेल ते या पिशवीत भर. सेठ खूप खुश झाला. तो चालू लागला. त्याला एक सोन्याचा तुकडा दिसला. त्याने तो उचलला, पिशवीत टाकला. थोडं पुढे त्याला चांदी सापडली, मग दागिने, मग नाणी. तो सगळं गोळा करत राहिला. पिशवी जड होत गेली, पण तो थांबला नाही. इथे थोडा पॉज घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की लोभामुळे काय होईल तर कमेंटमध्ये लोभ लिहा. ओझं वाढत जातं. काही वेळाने पिशवी खूप जड झाली. त्याला चालणं कठीण झालं, पण तो म्हणाला, थोडं अजून. तो पुढे गेला. आता त्याचा श्वास वाढला, घाम येऊ लागला, पण तरीही तो थांबला नाही. शेवटी तो थकून जमिनीवर बसला. तो ओरडला, मी चालू शकत नाही. सत्य समोर येतं तेवढ्यात बुद्ध तिथे आले. ते शांतपणे म्हणाले, ही पिशवी खाली ठेव. सेठ म्हणाला, नाही, हे सगळं माझं आहे. बुद्ध म्हणाले, मग हे ओझही तुझंच आहे. सेठ शांत झाला. त्याने हळूहळू पिशवी खाली ठेवली आणि अचानक त्याला हलकं वाटलं. तो आश्चर्यचकित झाला. बुद्ध म्हणाले, लोभ म्हणजे असंच ओझं आहे. जास्त मिळवलं की जास्त भार वाढतो आणि शेवटी माणूस थकतो. मित्रांनो, जर ही गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. मोठा बदल. सेठ दामोदरच्या डोळ्यांत पाणी आलं. तो म्हणाला, भगवन, मला समजलं. मी आनंद नाही, ओझं गोळा करत होतो. त्या दिवसापासून त्याने लोभ सोडला. तो साधं जीवन जगू लागला आणि पहिल्यांदाच तो खऱ्या अर्थाने आनंदी झाला. शेवटचा धडा. बुद्ध म्हणाले, ज्याच्याकडे कमी असूनही समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समाधान लिहा. संदेश. लोभ कधीच संपत नाही. समाधान हेच खरं सुख आहे. जास्त मिळवलं बरोबर जास्त ओझं.